आपण ही सौदी अरेबियातून खजूरची रोपं मागवली. त्यानंतर ते राजस्थानमध्ये आणून परत वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत. तिथून आपण इकडं आणले आपल्याकडं. साधारणतः ते लागवड करून 3 वर्ष 4थ्या वर्षी त्याचं माल उत्पादन चालू झालेलं आहे. आता साधारणतः त्याचा भाव आपल्याला 200 रुपये किलोने मिळतो. सेंद्रिय शेती असल्यामुळे खूप गोडवा बी त्याला आहे. केमिकलचा वापर नाही आहे त्याला. साधारणतः ह्या वर्षी आम्हाला 3 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि ह्या वर्षीचा खर्च हा 40,000 रुपये झालेला आहे. 64 झाड आहे ते, त्याच्यामध्ये 61 मादी आणि 3 नर मादीशिवाय माल तयार होत नाही. त्याचा जो परागकण आहे तो मादीच्या फुलवरावर टाकावा लागतो आपल्याला, त्याच्याशिवाय तो मालच तयार होत नाही. आता ही आमच्या वडिलांचं नियोजन होतं की आपलं कृषी प्रदर्शन बघायला गेले, तिथं त्यांना बागाविषयी थोडी म्हणजे झाडाविषयी माहिती भेटली. मग त्यांनी पुन्हा आल्यावर विचारले झाडं अशी अशी आहे ती. मग त्यांनी झाडं लावायचा निर्णय घेतला. झाडं ठरवून आणली, रोपं गावा इथं पोच केली त्यांनी, तिथून तिकडं आणली, पुन्हा लागवड केली त्याची. मग ती पहिला आपण केलेला प्रयोग होता की आपला सक्सेस पण झालेला आहे. आणि आपली आहे ती सेंद्रिय शेती आहे. आपण कसलाही त्याला केमिकलचा वापर केलेला नाही. मराठवाड्यातला पहिला प्रयोग. मराठवाड्यातला पहिला प्रयोग आहे आपला.